राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपलं काय आहे तर आपल्याला बनवायचे गोड गव्हाची खीर बनायची. गोड खाऊशी झाले तर गव्हाची खीर बनवायची कशी. आता हे गहू अर्धा तास पाण्यात टाकायचे आणि पाण्यातून काढून अर्धा तास एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचे. 1 तासामध्ये ते मुरून व्यवस्थित होते. तिथं खोबरं घेतलं, इथं गुळाचं पाणी करून घेतलं, इथं तूप घेतलं, ह्याच्यात इलायची, जायफळ आणि सुंठ. तर मैत्रिणींना अशी खीर बनवायची आपल्याला गव्हाची. तुम्हाला जर ही रेसिपी केलेली नसेल, कधी माहिती नसेल, तर नक्की करून बघा. इतकी छान लागते खीर. आता हे आपल्याला आलादी पाट्यावरवरनं ह्याला वरचे आपल्याला सालटे काढून घ्यायचे. याला वाटायचं नाही, फक्त आलादी वरवटा फिरवायचं आहे आपल्याला. पहिले कसं उकळं होते, तर उकळामध्ये असं कुटून घेतलं का आलादी मुसळाने, तर ते वरचे सालटे वगैरे निघून जात होते. तर आता काही उकळं वगैरे राहिले नाही पहिल्यासारखं. काही मिक्सरमध्ये नाही निघणार ह्याचं एवढं, तुकडे होतील मिक्सरमध्ये. बघा, झालं आता आपलं वरचे वरवाटा फिरवायचा. आता बघा कसे सालटे मस्त निघाले. वरचा चोथा कसा झाला त्याचा, निघून गेला. असं आलादी फिरवत राहायचं. ह्याला अजून एकदा आपल्याला हात मारून घ्यायचा वरून आणि वरूनच फिरवायचा, कारण जास्त वाटायला गेलं का मग ते वाटल्या जाईल तर त्याचे तुकडे होतील. हां, झालं बघा आता आपलं वाटून मस्त. आता वरचे पूर्ण सालटे निघाले. तर असे मिक्सरमध्ये नाही निघणार सालटे, पाट्यावरच वाटावं लागेल त्याला. आता आपल्याला याच्यात पाण्यात टाकून याला चांगलं चोळून घ्यायचं असं. अजून चोळलं का पाण्यामुळं मग अजून त्याच्यावरचे सालटे व्यवस्थित निघाले जातील. अशी खीर बनवा मैत्रिणींनो. कधी नवत खायचं करून असं, आणि कधी नवत खाल्ल्यावरच खूप चांगलं लागतं. सारखं कुठलीची वस्तू खाल्ली का तर मग ती काही चांगली लागत नाही आहे. झालं आता आपलं ते धुवून उलटे साठे व्यवस्थित काढून झाले. आता याला आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. शिजायला वेळ लागतो याला थोडासा, तर 9-10 शिट्ट्या घ्या कुकरच्या, लवकर शिजत नाही येते. झालं आपलं शिजून आता इथं मस्त. आता इलायची, जायफळ आणि सुंठ कुटून घ्यायची मला याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये. मैत्रिणींनो, अशी खीर बघा करून. रेसिपी जर आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता इथं तूप टाकलं कढईमध्ये. खूप चांगली लागते खीर अशी. आता त्याच्यामध्ये आपण ती कुटलेली पावडर टाकली, खोबरं टाकलं, त्याला थोडंसं आपल्याला हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं व्यवस्थित असं. आणि त्याच्यात आता ती खीर टाकायची आपल्याला. गव्हाची खीर कसं आहे, एवढी तर सरासरी कोणी करतच नाही आहे, कारण त्याची रेसिपी माहिती नसल्यामुळं. पण आता तुम्ही नक्की बघा ना, अशी नक्की करून खा. आता आपल्याला दुसरं ते ओतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुकरमध्ये. हां, झालं बघा आपलं परतून ते. आता याला परत गॅसवर ठेवून छान मस्त 5-1 मिनटं बारीक गॅस करून त्याच्यावर ते शिजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाका, जास्त नाही, नॉर्मल. बघा झाली आपली खीर मस्त छान चवदार खमंग.